विठ्ठलाचं दर्शन करणार आहे. पण आता ते मंदिरापासून आलेले आहेत आमच्यासोबत. दादा, विठ्ठलाचं दर्शन घेतलं, काय विठ्ठलाला सगळं घातलं? एक तर हे जे काही सरकार आहे ते कुठेतरी शेतकऱ्याला दुर्लक्षित करते आणि कर्जमाफी जी दिली ती फसवी आहे. त्याच्यामध्ये अनेक अटी टाकल्या आहेत. त्यामुळे 2019चं जे काही कर्जमाफी झाली होती ती जी अट टाकल्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांना अडचण येते. 50,000 रुपयाली काही मदत होणार नाही. त्यामुळे ती अट काढण्यात यावी जेणेकरून आमच्या त्या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची मदत होईल. OTS साठी न थांबता डायरेक्ट 2 लाख रुपये हे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये देण्यात यावे अशी आमची दुसरी मागणी. आणि रेग्युलर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला जे काही 50,000 रुपये हे सरकारकडनं प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार ते वाढू करा. 25, 26, 27, 27 आणि त्यात 1 वर्ष असं टाकलंय की ती मदत पुढच्या वर्षी जाईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ती एक अट तुम्ही काढून टाका. अशा अटी काढल्यानंतर 36 ते 38 लाख शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत ही होऊ शकते. त्याच्याचबरोबर विमा, पीक विमा जो पूर्वीचा 1 रुपयाला दिला जात होता त्यातून शेतकऱ्याला मदत दिली जात होती. अटी तुम्ही जर बघितल्या तर त्यात शेतकऱ्याच्या बाजूच्या होत्या, पण आता त्या काढण्यात आल्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होते. अशा पद्धतीने शेतकऱ्याचा विचार व्हावा आणि या सरकारला कुठेतरी बुद्धी यावी अशी प्रार्थना देवासमोर केलेली आहे. आणि संविधान घेऊन आज आलाय तुम्ही. आमचा हक्क आहे. आम्हाला आंदोलन करण्याचा हक्क असेल, आम्हाला लढण्याचा हक्क असेल, बोलण्याचा हक्क असेल, हा संविधानाने दिलेला आहे. आणि इथं आम्हाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातो. म्हणून आम्हाला सरकारला दाखवून द्यायचंय की या अधिकारामुळे आम्ही आज इथं आंदोलन करू शकतो. आज दादा जर असतील तर काय या आंदोलनाला काय न्याय दिला असता त्यांनी? दादांचा पहिला फोन आला असता, नाही तर पहिलं व्यक्ती इथं कोण आले असते तर अजितदादा आले असते. आज दादा नाहीत, ठीक आहे. आज दादांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळेजण लढतोय. आज आमच्यात असते तर आम्हाला आनंद झाला असता. पण आता सरकारमध्ये त्यांचे जे सगळे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे पदं आहेत. आणि आमची मागणी काय आमची व्यक्तिगत नसून आमच्या शेतकऱ्यासाठी 36 लाख शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे कृपा करून आहे त्या नेत्यांनी, सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांनी या बाबतीत सकारात्मक राहावं. शेतकरी नेत्यांना काय आव्हान करावं राज्यातील? शेतकरी नेत्यांना विनंती करतो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यासाठी लढत असतात, आम्ही सुद्धा लढतोय. त्यामुळे तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलात तर तुमचं स्वागत आहे. आणि प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीने आमच्या शेतकऱ्याच्या वतीने आंदोलन होणं फार महत्त्वाचं आहे. तर आज दादा जर असते तर आज पहिला फोन हा दादांचा आला असता आणि दादांनी यावरती मार्ग काढला असता. अशा पद्धतीची एक भावूक प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. मुंबईसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.